नमस्कार मंडळीनो, आज आहे मेहंदीचा प्रोग्राम. मेहंदीसोबतच संगीत, बांगड्या भरायचा कार्यक्रम, जानाई-धानाईची पूजा आणि त्याच्यासोबतच नवरदेवाला आणायलासुद्धा काही मंडळी जाणार आहेत. त्याचा हा संपूर्ण शूट आहे. तो तुम्ही आवर्जून नक्की बघा आणि कसा वाटला ते नक्की सांगा. सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांची तयारी होती आणि छोटं-छोटं जसं-जसं भेटेल तसं शूट मी करत होते. इथे आमचे भाऊ एक आहेत, त्यांनी सुंदरसं नाव टाकलं होतं घरावरती. जानाई-धानाची पूजा पण झाली सकाळी-सकाळी आणि त्याच्यानंतर सवासणीचं जेवण होतं. ही पूजा त्या दिवशी मी जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ह्याच्यासाठी काय साहित्य होतं ते साहित्य सगळं इथे मांडलेलं आहे आणि छानशी पूजा केली. त्याच्यानंतर जी शिदोरी बनवली होती आम्ही ती शिदोरी घेऊन काका आणि मामा निघाले होते नवरदेव आणायला, कारण दुसऱ्या दिवशी जे असतं ते नवरदेव आणि नवरीची हळद सोबत असते, म्हणून मानाची शिदोरी घेऊन त्यांनाच पाठवायचं होतं. म्हणून दस्ती टावेल टोपी देऊन आपला त्यांचा आदर करून आम्हाला पाठवायचं होतं. आमच्या घरात प्रत्येक माणसाचा आदर केला जातो, सत्कार केला जातो, कारण ही पद्धत आहे जुनी आणि हा करायलाच हवा. त्याच्यानंतर इथे काही आमचे भाऊ मंडळी होते ते जाणार होते. घरातल्या काही सुवासिनी होते त्यांच्या गाडीची पूजा करणार होत्या, कारण शुभकार्य आहे. प्रत्येक गोष्टीला शुभकार्याला आपल्याकडे कुठल्याही गोष्टीची शुभकार्याची पूजा करूनच वाटं लावलं जातं. ज्या गाडीत जाणार होते त्या गाडीची पूजा इथे आमच्या सगळ्या बहिणी करत होत्या छानशा आणि गाडीला नारळ, लिंबू फोडून मग ती नवरदेवाला आणण्यासाठी जी गाडी होती ती जाणार होती. त्याचं इथं शूटिंग चालू होतं छानसं. प्रत्येकाला हौस असते की आपण दिसावं आणि खूप छान शूट झालं हे. सगळी मंडळी नवरदेवाला आणण्यासाठी जी मंडळी जाणार होती त्यांना वाटं लावण्यासाठी बाहेर येऊन थांबली होती आणि मस्तपैकी ते आता येताना त्यांच्याकडची जी पाहुणे मंडळी ती ह्या गाडीत काही आणि दुसऱ्या गाडीत काही येणार होती, कारण हळद ही सोबत होती. प्राप्तींचे काका गेले होते आणण्यासाठी आणि ते मला जाताना बाय करत होते. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रोग्राम जो सुरू झाला तो होता मेहंदीचा. इथे नवरीबाईच्या हातावरती छानशी मेहंदी काढत होत्या त्यांच्या मैत्रिणी आणि त्याच्यानंतर लगेच बांगड्या भरायचा कार्यक्रम होता. इथे बांगड्यांची म्हणजे चुड्यांची पूजा नवरीकडनं होत आहे आणि त्याच्यानंतर एक एक ज्या भगिनी आहेत त्या आमच्याकडच्या तिकडच्या इकडच्या जेवढ्या काही बहिणी होत्या त्यांना बांगड्या भरायचा हा कार्यक्रम चालू होता. इथे एक छोटंसं रुखवतात मांडण्यासाठी मी एक डोली बनवली होती आणि त्या डोलीचं पण शूटिंग मला घ्यायचं राहिलं होतं. त्यानिमित्ताने मी ती उचलून आणली. म्हटलं चला इथेच शूटिंग घेऊन टाकावं. हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम चालू होता छानसा. सगळ्या बायका येत होत्या. आपलं छान हे मैत्रिणीने खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं प्राप्तीच्या आणि हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम त्याच्यात चालू होता. इथे असतं की नवरीच्या आईला बांगड्या भरण्यासाठी माहेरकडून म्हणजे आमच्याकडनं पैसे द्यायचे असतात. त्यांनी बांगड्या भरल्याशिवाय आम्हालासुद्धा बांगड्या भरायच्या असतात, म्हणून त्यांना आम्ही पैसे दिले की तुम्ही बांगड्या भरात म्हणून हा मान असतो. आणि त्याच्यानंतर आमचं छोटंसं मेहंदीचं थोडंसं फोटोशूट सुरू झालं. इतका सुंदर मेहंदीचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर डान्सचा प्रोग्राम होणार होता, त्याची देखील शूटिंग केलेली आणि त्याच्यात इतकं सगळ्यांनी छान सहभाग नोंदवला आहे. आमची सगळ्यात छान डान्सची जोडी ती मधुरा आणि अनुष. त्यांचा व्हिडिओ मी जरूर अपलोड करणार आहे. थोडं फोटोग्राफी चालू होती सुंदरशी. आईवडिलांसाठी हा एक भावूक क्षण होता, सगळ्यांसाठी एक भावूक क्षण होता, कारण मेहंदीचा प्रोग्रामच्या दिवशी बरेच मंडळी रडले. त्याच्यात माझ्या मिस्टरांना तर काय झालं होतं माहिती नाही. त्यांचं जे रडणं होतं अक्षरशः फोटोग्राफर आमचे जे जावई आहेत त्यांनी यांना एवढं रागवलं की तुम्ही रडू नका, तुम्ही रडलात की नवरी रडेल. आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळ्या प्रकारचं एक पाणी होतं, एक आनंदही होता की अरे आता नवरी जाणार आहे. मान्य आहे आम्हाला ती आमच्याकडे वापसच येणार आहे, इथेच राहायला येणार आहे. इथे भाऊ-बंद सगळे घरात जमले होते आणि सगळेजण रडत होते. भाचा म्हणजे आमचे बॉबी खूप रडत होते बहिणीसाठी. रोज भांडणारा बॉबी आज बहिणीसाठी जास्त रडत होता. इथे रोहन पण डोळे झाकत होता, तोही खूप इमोशनल झाला होता. सगळ्यांच्या डोळ्यात एक वेगळ्या प्रकारचंच पाणी होतं. काकू जर एवढ्या रडत होत्या, लालबुंद झाल्या होत्या खूपच. ज्यांना लहानपणापासून आपली बहीण खूप सांभाळलेली बघितलेली आहे, एकाएकी ती जाणार आहे म्हणून सगळ्यांच्या डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारचं सांगता येत नाही काय होत होतं. त्याच्यानंतर हा कार्यक्रम म्हटलं चला बंद करूयात आणि आम्ही सुरू झाला तो छोट्यांचा कार्यक्रम. आणि हा जो कार्यक्रम होता तो इतका छान होता ना की सगळा माहोल या चिमुकल्यांनी मस्त खाऊन टाकला प्रोग्राम. आणि ते डान्स करत होते छानसे मस्तपैकी. आम्ही दोघांना डान्स शिकवला होता, तो डान्स मी अपलोड करणार आहे. छानसे सगळ्यांचे डान्स मी अपलोड करणार आहेत. पैसे मात्र भरपूर भेटले. मधुरा इथे नको म्हणत होती पैसे घ्यायला, आजी पैसे देत होत्या तर खूप जणांना पैसे भेटले. आम्ही छान डान्स केला. ह्या जोडीने तर खूप सुंदर डान्स केला. नवरीबाई इतकी खुश होत होती आणि पब्लिक तर बघायचं कामच नाही. गल्लीमध्ये प्रोग्राम जरी असला ना
तरी खूप छान सपोर्ट करतात गल्लीतले सगळी मंडळी आणि हे कुठंहीच बघायला भेटणार नाही. खूप छान छान प्रत्येकाने आवर्जून कार्यक्रमात सहभागी झाले. मित्रमंडळ जेवढे काही जण होते ते सगळे दीदीच्या लग्नाची उत्सुकताच वेगळी होती आणि हा कार्यक्रम इथेच संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि नवरीने त्यांच्या मैत्रिणीने केलेला डान्ससुद्धा मी अपलोड करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तो जरूर बघा.